सुप्रभात मित्रांनो. आपण सध्या वाचत आहोत टिकटॉक फास्टर फेणे हे फास्टर फेणे सिरीजमधलं पुस्तक आणि त्यातला दुसरा भाग आज आपण वाचणार आहोत, म्हणजे दुसरी गोष्ट वाचणार आहोत. गोष्टीचं नाव आहे देवीचा हार आणि फास्टर फेणे. शाळेला सुट्टी होती म्हणून बनेश उर्फ फास्टर फेणे कसब्यातल्या मामांकडे जायला निघाला. पण वसतिगृहाच्या वरांड्यात त्याचा मित्र देवीदास विचारात गढून उभा असलेला पाहून त्याची सायकल निघता निघता थबकली. काय रे झालं, एवढा काळजीत सापडलायस? आणि तू गावी जायचा होतास ना, अजून इथेच कसा? गेलो आणि परतही आलो, आणि काळजीचं कारणही तुला पाहिल्यावर दूर झाल्यासारखं वाटतंय. देवीदास आता जरा उत्तेजित होऊन बोलत होता. बन्या, मला सांग, तुला मामांकडे गेलंच पाहिजे का आज? तसं काही ठरलेलं नाही, बन्या म्हणाला. का रे, माझ्याबरोबर किंदूरला येतोस? तुझ्या गावी? म्हणजे सायकल नक्की काय? कारण आत्ताच ऐकलं की एस टी कामगारांनी 7 वाजल्यापासून संप पुकारला आहे. हो, सायकलवरून 12 मैल जावं लागणार हे खरं, पण तुझी सोबत मिळाली तर मला धीर येईल. देवीदास जरा काकुळतीच्या सुरात म्हणाला. चलतो की, पण उत्सव 10 दिवस असतो ना, मग आजच गेलं पाहिजे का? हो, उत्सवाच्या आधीच पोचायला हवं. गोविंद काकांनी सांगितलेलं काम आहे, ते मला ताबडतोब केलंच पाहिजे. कसलं काम? हे पोचवायचं आहे? त्याच्या हातातल्या कागदी पुडक्याकडे पाहत फास्टर फेणेनं विचारलं. होय, देवीदास म्हणाला, पण हे साधं बंडल नाही. आणि त्यानं आजूबाजूला बघत त्याच्या कानात सांगितलं, यात देवीचा हार आहे. देवीचा हार? फास्टर फेणेला एकदम तो मागचा प्रसंग आठवला. या देवीदास गायधनीचे वडील त्यांच्या गावच्या देवीचे गुरव होते. या देवीचा नवरात्रोत्सव पौष महिन्यात संक्रांतीच्या आधी यायचा, म्हणजे याच दिवसात. त्याला शाकंभरी उत्सव म्हणत. तेवढ्यापुरते देवीला दागिने चढवीत, उत्सवानंतर ते काढून ठेवीत. एकदा या निमित्ताने भयानक आपत्ती ओढवली. देवीदासच्या वडिलांनी देवीचे दागिने उतरवून कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवले, पण कुठे ते कुणालाच माहीत नव्हते. आणि वडील तेवढ्यात हृदयविकाराचा झटका येऊन वारले. गायधनी कुटुंबावर दुहेरी आपत्ती कोसळली. पुढे फास्टर फेणेनं आपल्या मित्राच्या गावी जाऊन त्या दागिन्यांचा शोध लावला होता. आता पुन्हा देवीच्या दागिन्यांची अशीच काहीतरी भानगड निघालेली दिसतीये. पण आता तर देवीदासचे वडीलही नाहीत, मग त्याचा आणि दागिन्यांचा संबंधच काय येतो? देवीदास म्हणाला, आमच्या वडिलांच्या जागी आता गोविंद काका गुरव झाले आहेत, आणि त्यांचा माझ्यावर लोभही आहे, हे तुला माहीत आहेच. काल संध्याकाळी त्यांनी मला मुद्दाम बोलावून ही कामगिरी सांगितली. ते म्हणाले, देवीदास, मी आज पुण्याला जाणार होतो, पण थंडी तापाने आजारी पडली. फ्लूची साथ गावात पसरली आहे, त्यामुळे दुसरं कुणीही विश्वासातलं जाण्यासारखंही नाही. तेव्हा तुझ्यावर मी एक महत्त्वाची कामगिरी सोपवणार आहे. पण आज पुन्हा पुण्याला जाशील का? मी विचारलं. कशाला? तसे म्हणाले, देवीचा हार आणायचा आहे. परवाच्या दिवशी देवीचा उत्सव सुरू होणार आहे, तुला माहीत आहेस. बाकीचे दागिने तयार आहेत. हार तेवढा दुरुस्तीसाठी पुण्यात सराफाकडे दिला होता, तो आज मिळणार होता. भाऊराव गोखल्यांनी आपल्या घरी आणून ठेवलाही असेल, त्यांच्याकडून आणायचा. बाप रे, म्हणजे भलतं जोखमीचं काम आहे. हो ना, गोखल्यांकडून आणला मी तो. पुन्हा आजूबाजूला पाहत त्यानं खालच्या आवाजात म्हटलं, आणि पॅकिंगचा कागद जरा बाजूला सरकवून त्यानं दाखवलं. हे पाहिलंस, लाल मखमलीचं बॉक्स, त्यात आहे तो हार. जोखीम आहे यात शंकाच नाही. काल गोविंद काका म्हणालेच मुळी, तुझ्यासारख्या पोरावर मी सोपवतोय खरं, पण मी तरी काय करणार, दुसरं कोणी जबाबदार माणूस हाताशी नाही. आणि तसं म्हटलं तर तू शाळकरी पोर, तुझ्या कोण वाटेला जाणार? पण बरं का बन्या, गोविंद काका हे सगळं सांगत होते ना, तेव्हा त्यांचा जानू गडी वरांड्यात उभा राहून सगळं ऐकत होता असं माझ्या लक्षात आलं. जुना गडी आहे ना? छे, आत्ता महिना झाला त्याला कामावर ठेवून. अर्थात तो वाईट असेल असं मी म्हणत नाही, पण मला ते कसंसं वाटलं. आणि दुसरी गोष्ट अशी की आज तोही नेमका पुण्यात आला आहे. बापरे, नाही म्हणजे त्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही. तो यायचा होता हे आधीपासूनच ठरलेलं होतं, पण मला आपली काळजी लागली होती एवढंच. मग काय, येतोस ना? अर्थात, कम ऑन, मी माझी हडकुळी घेतलेलीच आहे, तू काढ तुझं घोडं बाहेर. देवीदासने ते पुडकं पॅन्टीच्या मागच्या खिशात कोंबलं आणि दोघेही लवकरच सायकल स्वार होऊन आळंदीच्या वाट्याला लागले. ही आळंदी म्हणजे देवाची वाळंदी नव्ही बरं का. चोराची आळंदी नावाचं गाव आहे राजेवाडीच्या आसपास कुठेतरी,
आणि तिथेच आपलं हे किंदूर गाव आहे, लहानसं खेडं. ही दुक्कल पुण्याहून निघाली तेव्हा हवा सुंदर होती. पहिल्याने त्यांनी गप्पाही भरपूर मारल्या, पण पुढे 7-8 मैलांनंतर त्यांची तोंडं सुकून गेली. ऊन आता प्रखर बनत चाललं होतं आणि तरी दोन्ही बाजूंना वडाचे आणि कारंज्याचे वृक्ष असल्यामुळे त्यांना पुरेशी सावली मिळत होती. इतक्यात बन्याचं लक्ष गेलं त्या वटवृक्षांच्या पलीकडे. शेतात दुसरंच एक झाड दिसत होतं त्या दिशेला. तो म्हणाला, देवीदास, बोरं लटकलेली दिसतात त्या झाडाला, लाल पिवळी. आपण तोडूया का बोरं थोडी? पण पिकलेली नाही तर अजून, ती आंबट तुरट असतील. असू देत आंबट तुरट, उन्हाने जीभ सुकली आहे रे, तोंडाला चव येईल जरा. मला झाडावर चढता येतं. मला पण येतं, देवीदास म्हणाला. त्याला जणू म्हणायचं होतं, तू एक फास्टर फेणेच काय मोठा लागून गेलास, माझ्यात पण धमक आहे म्हटलं. हो, पण दोघांनी जाणं जमणार नाही. वाटेत 2 खड्डे आणि नाले आहे, तेव्हा सायकली इथेच ठेवाव्या लागतील. त्याला मागून ढकलीत फास्टर फेणे म्हणाला, तुझा वाटलं तर मी सायकली सांभाळतो, तू जाऊन बोरं तोड. कधी एकदा आंबूस चव साकतो असं झालंय मला. बरं, आत्ता आणतो, असं म्हणून देवीदासने आपली सायकल फास्टर फेणेच्या हवाली केली आणि तो त्या शेताकडे धावला. 5-1 मिनिटांनी तो परत आला तेव्हा त्याच्या पांढऱ्या रुमालाला चिकाचे डाग पडले होते. घे, रुमालातली बचकभर बोरं फास्टर फेणेच्या हातात दे, देवीदास म्हणाला. थँक्यू, फास्टर फेणे हसून म्हणाला. लेका, तू केवढा गाढवपणा करत होतास माहीत आहे? तुझ्या पॅन्टीच्या खिशातून ती मखमली पेटी पडली तरी तुला कळलं सुद्धा नाही. काय? देवीदास कावरा बावरा होत उद्गारला. ही घे, जपून ठेव आता, असं म्हणून फास्टर फेणेनं ती पेटी त्याच्या पॅन्टीच्या खिशात कोंबली आणि ही जोडी बोरं खात खात पुन्हा सायकलीवरून पुढे निघाली. राजेवाडीनंतर रस्त्याला एक फाटा फुटतो. धुळीने माखलेली बैलवाट आहे ती. याच रस्त्यानं पुढे 2.5 मैल गेलं की किंदूरखेडं लागतं. पण या फाट्यापूर्वीच 2-2.5 फरलांगावरूनच देवीदासला ते वळण दिसलं. तो म्हणाला, ते पाहिलंस, आपल्याला आता फार जायचं नाही आहे. बन्या, तू सोबत आलास म्हणून फार बरं वाटलं मला. आतापर्यंत काही झालं नाही खरं, पण आमच्या जानूगड्याबद्दल सांगितलं ना मी तुला. ओखल्यांच्या घरून बाहेर पडताना मला तो तिथे रेंगाळताना दिसला. त्याला मी दिसला नसणार, पण मला अक्षरशः भीती वाटली. काहीतरीच तुला उगाच एखाद्याबद्दल संशय वाटतो. फास्टर फेणे असं बोलतोय तोच बाजूच्या झाडीतून पॅन्ट आणि बुशकोट घातलेले 2 इसम झपाट्यानं बाहेर आले. त्यातल्या शबनमवाल्यानं चक्क यांच्या सायकली पुढे उडी मारली आणि 2 हाताने 2 सायकलींचे हँडलबार पकडून तो ओरडला, हॉल्ट. दुसरा इसम मागच्या बाजूने आला. त्याच्या हातात उन्हामध्ये तळपणारा सुरा होता. खबरदार, काही गडबड कराल तर, तो ओरडला. हा सुरा तुमच्या पाठीत खुपसला जाईल आणि पोटातून बाहेर निघेल. पहिल्या इस्माने समस्यापूर्ती केली आणि तो पुढे म्हणाला, काय रे गोम्या, हे दोघे आले? जानबा म्हणाला होता की एकटाच पोरगा आहे म्हणून. येऊ देत दोघं, आपण बी दोघं आहोतच की. हां, ते बी खरं, सोम्या म्हणाला आणि त्या पोरांकडे बघून ओरडला, काय रे, तुमच्यातला गायधनी कोणता? फास्टर फेणेनं एका हातानं सायकल धरून ठेवी अबाउट टर्न केलं होतं. त्यानं पाहिलं तर सूर्याचं टोक आपल्यावर रोखलेलं आहे. तो चटकन म्हणाला, मी गायधनी, हा माझा मित्र म्हैसधनी. तुम्हाला काय हवं आहे आता? आम्हाला दुसरं काय हवं असणार? लाल मखमली पेटी, गोम्यानं उत्तर दिलं. ऐक गोम्या, सोम्या त्याला म्हणाला, तो अंगावर 14 चौकड्या पांघरलेला पोर कोण ते मला विचारतो? त्याचं नाव फास्टर फेणे. कालच मी त्याचं चित्र पाहिलं होतं पुण्याच्या सकाळमध्ये. तो तुला थाप मारतोय. हा दुसरा पोऱ्या आहे गायधनी, त्याच्याजवळ असणार ते बाक्स. आणि बाक्स म्हणताय? सोमाजीराव, कसलं? आतापर्यंत पुरता भयभीत झालेला देवीदास धीर धरून म्हणाला, कंपास पेटी का? आम्ही शाळकरी पोरं. त्याच्या सायकलीच्या चाकावर बुटाची लाथ मारीत सोम्या म्हणाला, ए शाळकऱ्या, लई गमजा करू नकोस. सांगितलं ना आम्हाला लाल मखमली बॉक्स हवंय म्हणून. ते काय तुझ्या पॅन्टीच्या खिशातून डोकावतंय? सोम्या, घे ते काढून. गोम्यानं ते बोलताना हातातला सुरा रोखलेलाच ठेवला होता. सोम्यानं ते बॉक्स काढून घेतल्यावर मगच त्याने सुरा मागे घेतला. एवढे होते तर दुरून एक मालट्रकचा धडधडाट ऐकू आला आणि मग 5-1 मिनिटात तोच ट्रक त्यांच्याजवळ येताना दिसला सुद्धा. ट्रकवाले, फास्टर फेणेनं जोरानं हाक मारली. चोर चोर, देवीदासने ओरडा केला.
या अचानक अडथळ्यामुळे दोघेही चोर चांगलेच बावरले. गोम्यानं आपला सुरा घाईघाईनं आपल्या शबनांमध्ये कोंबला आणि मग सोम्यानं ती मखमली पेटीही त्याच पिशवीत टाकली. दुसऱ्याच क्षणी दोघांनी बाजूच्या झाडीत उड्या टाकल्या आणि तिथं उभ्या केलेल्या फटफटीवरून ते दिसेनासे झाले. इकडे माल ट्रक न थांबता निघून गेला. त्या दूर जाणाऱ्या ट्रककडे पाहत देवीदास गोंधळून उभा होता. त्याच्या गळ्यातून घुसमटलेले सूर बाहेर पडत होते. देवीदास, रडू नकोस. रडू नको तर काय करू रे बन्या? आता गोविंद काकांना मी तोंड तरी कसं दाखवू? त्याला हुंदके आवरेनासे झाले होते. हे देवीचे दागिने आम्हाला त्रास देत असतात बन्या. मागे ते तसं झालं, आता हे असं. आता तसं काही झालेलं नाही, पण ते राहू दे. तू आता बसतोस की नाही सायकलवर, की मी एकटाच जाऊ? पोलिसात चोरीची वर्दी तर द्यायलाच हवी. फास्टर फेणीनं पेडलवर पाय ठेवीत विचारलं. देवीदासने आता मुकाट्यानं खाली पडलेली सायकल उचलली आणि तो कसा बसा स्वार होणार तोच. बन्या, तेही शक्य नाही. मगाशी त्या डाकूने टायरवर लाथ हाणली तेव्हा सारी हवा फर्स्ट दिशी निघून गेली असावी. पंक्चर नसलं म्हणजे झालं. लाथ हाणण्याने पंक्चर होणार नाही. माझ्याजवळ पंप आहे आणि पंक्चर झालं असलं तर टूल बॉक्ससुद्धा आहे. बन्याचा पंप घेऊन देवीदास सायकलीत हवा भरणार, तोच पुन्हा फुस. आता काय झालं फुस करायला? हवा भरणार कशी? वॉल ट्यूब फाटली आहे. मग नवी वॉल ट्यूब बसव. माझ्याजवळ सगळं काही आहे या टूल बॉक्समध्ये, सगळं काही. आणि सीटच्या मागे लटकवलेली आपली चामड्याची हत्यारपेटी फास्टर फेणेनं उघडली. टॉक, हे बघ काय आहे. फास्टर फेणेनं हत्यारपेटीत घातलेला हात बाहेर काढून उंच धरला. त्या हातात होती एक चकचकीत वस्तू, हिऱ्याचा हार. देवीदासचा एक एक डोळा हिऱ्यासारखा सकाकू लागला. हा देवीचा हार यात कसा आला? देवीला ठाऊक, फास्टर फेणे हसत हसत म्हणाला. हे देवीच्या दासा, हार यात आपसूक नाही आला, मीच ठेवला. निघाल्यापासून मगापर्यंत आपण सुखरूप आलो, कसलंही संकट आलं नाही. पण मला आपली सुटपुट लागून राहिली होती की अजून 2 मैल काटायचे आहेत आणि पुढचा रस्ता अडवळण्याचा आहे. तेव्हा जास्त काळजी घेणं बरं नाही का? म्हणून मगाशी तू जेव्हा बोरं तोडायला झाडीत गेलास तेव्हा मीच तो बॉक्स तुझ्या पॅन्टीमागच्या खिशातून काढून घेतला. तुझ्या ते लक्षात कसं आलं नाही बावळ्या? पेटीचं पॅकिंग मी घाईघाईनं सोडलं आणि हार काढून तो टूल बॉक्समध्ये ठेवला आणि रिकामी झालेली लाल मखमली पेटी पुन्हा तू आल्यावर तुला दिली. तू येईपर्यंत हे मी झटपट उरकलं. एखादा चोरबीर भेटलास तर त्याला बनवण्याची ती युक्ती होती आणि माहितगार चोर आलास तर तो ती मखमली पेटी पळवील. कातडी हत्यार पेटीला कशाला हात लावील, असं माझं गणित होतं. तुला हे मी नंतर सांगणारच होतो, पण इतक्या झटपट तसं अक्षरशः घडेल असं मलाही वाटलं नव्हतं. कमाल आहे तुझी. पण त्याने मखमली पेटी उघडून पाहिली असती तर? एकतर चोराला तशी शंका येण्याचं कारण नाही. दुसरं असं की भर रस्त्यावर चोरी करणाऱ्याला एवढा वेळ कुठे असतो? दुसरं कुणी वाटसरू येण्याच्या आत त्याला आपलं काम उरकायचं असतं. पण चल, ती वॉल ट्यूब जोड, हवा भर आणि सायकलीवर टांग मार. उत्सवापूर्वी देवीच्या गळ्यात हार पडल्यामुळे देवी तर प्रसन्न झालीच, पण एक जोखमीची कामगिरी तडीला नेल्याबद्दल गोविंद काकांनाही मुलांवर प्रसन्न झाले हे सांगायला नकोस. पण जे घडले ते सगळे गोविंद काकांना सांगावे की नाही यावर दोघांनी खूप कल केला आणि शेवटी नकोच असं ठरवून दोघाही बालमित्रांनी त्या बाबतीत अळीमिळी गुपचिळी पाळली. तरी ज्याचं श्रेय त्याला मिळायला हवं असं मला वाटतं. म्हणून मी ही फास्टर फेणेच्या शिताफीची कथा तुम्हाला सांगितली आहे. आवडली ना मंडळी? कसा पाहतो, एवढासा छोटासा मुलगा तुमच्यासारखाच आहे, पण कसं त्याचं डोकं चालतं आणि काय शिताफीनी तो सगळ्यांना मदत करत असतो. आता उद्या आपण पुढच्या भागासह भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.